एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो. पण तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक खूप आनंदाची गोष्ट समोर आली आहे. म्हणजे बऱ्याच बहिणींना अजून पण लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नाहीत. कुणाला जानेवारीचे भेटले, फेब्रुवारीचे भेटले, मार्च महिन्याचे भेटले, पण एप्रिल महिन्याचे भेटले नाहीत. तर काही बहिणी अशा पण आहेत की ज्यांना मागचे 2-4 हप्ते भेटलेच नाही. तर ते पैसे म्हणजे का भेटले नाही आणि ते भेटणार की नाही भेटणार, आणि जर भेटणार असतील तर ते कधीपर्यंत भेटतील. जर असे अनेक प्रश्न तुमच्या पण मनामध्ये असतील ना, तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण ज्या बहिणींना पैसे भेटले नाहीत त्या बहिणींना पैसे कसे भेटणार आणि पैसे भेटण्यासाठी काय करावे लागेल, नेमके किती दिवस लागणार, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे भेटणार की नाही भेटणार. तर हा व्हिडिओ खास करून त्या लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांना अजून लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाही. काही बहिणी असे आहेत ज्यांना 20 हप्ते भेटले पण 21वा हप्ता भेटला नाही. तर लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून आताच एक नवीन अपडेट समोर आली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे लवकरच आपल्या खात्यात जे जमा होतील. म्हणजे जे आपले आधार कार्डला जे बँक खातं जमा असेल, म्हणजे जे लिंक केलं असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. पण ते कधीपर्यंत येतील आणि नेमक्या कोणत्या बहिणींना येतील असे प्रश्न तुम्हाला पण आणि बऱ्याच बहिणींना सारखेच प्रश्न आहेत की नेमके पैसे येतील का नाही येतील. तर आत्ताच सरकारकडून एक नवीन अपडेट आला आहे आणि तो अपडेट काय आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. लाडकी बहीण योजनेची अजून बऱ्याच बहिणींनी KYC केली नाही, आणि ज्या बहिणींनी KYC केली त्याच्यापैकी काही बहिणींची KYC ही चुकीची झाली. म्हणजे कसे त्यांनी म्हणजे काही ना काही चुका केल्या. तर सरकारकडून या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत KYC दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली आहे. तर ज्या बहिणींनी अजून KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. कारण की कसं आता हा महिना संपत आला आहे आणि परत याच्या पुढे आपल्याला म्हणजे मुदतवाढ भेटणार की नाही हे सांगता येत नाही. म्हणून ज्या बहिणीने अजून KYC केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. म्हणजे कसं KYC केली तरच पैसे भेटतील, नाहीतर ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्या बहिणीचे पैसे सरकार थांबू शकते. म्हणून लवकरात लवकर KYC करून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने सांगितले होते की प्रत्येक महिन्याला 2100 रुपये पैसे भेटणार. तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे की नेमके पैसे आपल्याला 1500 रुपये भेटतात तेच भेटतील की जे 2100 रुपये सांगितले होते ते भेटतील. तर असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत. तर सरकारने आता निश्चित केले आहे की जो 21वा हप्ता आहे ना तो प्रत्येक बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे. जर याच्या पुढचा म्हणजे हप्ता याच्या पुढचा हप्ता किती भेटणार ते अजून म्हणजे त्यांनी निश्चित केले नाही आहे. पण हा जो 21वा हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाडकी बहिणी योजनेचा 21वा हप्ता कधीपर्यंत भेटेल. तर सरकारने आता 2-3 दिवसापूर्वी सांगितले होते की ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात